तुम्ही कधी असं ऐकलंय का की माझ्या कुठल्यातरी ओळखीच्या एका व्यक्तीची केस चालू आहे आणि गेल्या 10 वर्षापासून ती केस तशीच पेंडिंग आहे कोर्टामध्ये? काय कारण असेल बरं? कोर्टात एखाद्या प्रकरण आपण दाखल केल्यानंतर एवढा वेळ का लागतो? बरं, तो वेळ कमी करायचा असेल तर काय करावं लागेल? या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. पुढच्या 5 मिनिटात मी तुम्हाला सांगेल की कोर्टाच्या केसेसचा वेळ कमी करायचा असेल तर काय करावं लागेल. नमस्कार, मी स्वप्नील खराबे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे लीगल किडा. केसेसला इतका वेळ का लागतो हे समजून घेताना सगळ्यात पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे की केस म्हणजे काय. हे बघा, बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळ्या केसेस असतात. काही कन्झ्युमर कोर्टाचे केसेस आहेत. जनरली आपल्याकडे सिव्हिल केसेस असतात, क्रिमिनल केसेस असतात, कुठे लेबर कोर्टात केस असते, इंडस्ट्रियल केसेस असतात, ॲक्सिडेंट मॅटर असतात, वेगवेगळ्या प्रकारचे केसेस आहेत. मग ह्या प्रत्येक केसेसचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे. मग तो कसा कालावधी वेगवेगळा आहे, काय काय होतं, चला एक एक आपण बघूया. साधारणतः याचं 3 भागामध्ये आपण वर्गीकरण करूयात. पहिली, सोप्या केसेस, ज्या छोट्या मोठ्या, त्या केसेस 6 महिने ते वर्षभराच्या आत संपून जातात. मग दुसरी असते ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड असते, तिला 2 वर्ष लागतात, कधी 3 वर्ष लागतात. अशा त्या प्रकरणाच्या केसेस असतात. आणि एक अत्यंत क्लिष्ट आणि त्रासदायक असणारे केसेस असतात, ज्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स असतात. त्यामुळे त्या केसेसला वेळ लागतो, ज्याला आपण म्हणतो की कोर्टात वेळ लागतो. 8-10 वर्ष, 5 वर्ष, जे काय असेल. कोर्ट केसेसला एवढा वेळ का लागतो याची काही कारणं आहेत. सगळ्यात पहिले पाहायला गेलं तर कधी आपण आपला वकील जो आहे तो सुट्टीवर असतो, तर कधी पुढच्याचा वकील सुट्टीवर असतो, कधी जजेस सुट्टीवर असतात. तर 3 वर्षानंतर जजेसच्या बदल्या होतात, मग नवीन जज येतो, तो केस ओपन करायला थोडासा वेळ लावतो. असे खूप सारे कारणं आहेत. किंवा कधी कधी वकील काही युक्त्या वापरतात. प्रत्येकजण काहीतरी प्रकरण विनाकारण डिले करतं, तर त्यामागे त्यांची स्ट्रॅटेजी असते. तर ह्या सगळ्या कारणं आहेत ज्या कारणांमुळे केसेस लांबवल्या जातात. यातला दुसरा भाग म्हणजे असा आहे की भारतामध्ये केसेस खूप सारे पेंडिंग आहेत. कोर्टांवर पण खूप ताण आहे. सन्माननीय जजेस खूप मेहनत करतात, खूप काम करतात, परंतु जजेसची संख्या कमी आणि केसेस जास्त. मग अशा परिस्थितीमध्ये थोडासा वेळ त्यासाठी सुद्धा जातो. दोन्ही बाजूचे टॅक्टिक्स असतात. मुद्दामून वेळ लावणे, वारंवार अर्ज देणे, प्रकरण वाढवून घेणे, यासारख्या टॅक्टिक्स वापरत असतात. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की केस संपवताना त्याची एक फ्रेमवर्क असतो. म्हणजे जर आपण क्रिमिनल केस पाहिलं तर त्याच्या स्टेजेस असतात वेगवेगळ्या. पहिले चार्ज फ्रेम होईल, त्यानंतर साक्षी पुरावे सुरू होतील. जेवढे साक्षीदार तपासायचे ते साक्षीदारसुद्धा घेणं आवश्यक असतं. मग साक्षीदार कधी कधी येत नाहीत, मग त्यांना वॉरंट काढल्यानंतर ते येतात. कधी कधी साक्षीदार येतो पण काही कारणामुळे तो घेतला जात नाही. मग या सगळ्या गोष्टींना वेळ जातो. पण मग याच्यावर काही उपाय आहे का? आहे ना. जर आपल्याला लवकर केस संपवायची असेल तर काय करावं लागेल? यात सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे की आपण एक चांगला वकील निवडा. एक चांगला वकील लावा जो प्रॉपर काम करत असेल. असा जर वकील लावला तर नक्कीच तुमच्या केसचा वेळ कमी होईल. नंबर 2, खोटे अर्ज करून कोर्टाचा वेळ वाया जातो आणि त्याच्यामध्ये तुमचाच केस ही विनाकारण लांबल्या जाते. त्यामुळे खोटे अर्ज, वेळ काढूपणाचे जे अर्ज आहेत ते टाळा. नंबर 3, कोर्टांना सहकार्य करा. कोर्ट पण तुमचे प्रकरण लवकर संपवण्यासाठी तयार आहेत. मग त्यांना तुम्ही जर सहकार्य केलं तर प्रकरणं पण लवकर लवकर संपतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर शक्य असेल तर प्रकरणामध्ये सेटलमेंट करा. कारण सेटलमेंट जर झाली तर प्रकरण लवकर संपतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्वीच्या काळात एक म्हण होती की शहाण्यानं कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढू नये. बऱ्याच वेळेस असं होतं की नाईलाजानं ती चढावी लागते, आपली चूक नसताना सुद्धा. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोर्ट म्हटलं तर मानसिक ताण, वेळ आणि पैसा, या तिन्ही गोष्टी जातात. त्यामुळे कोर्टात जाण्याआधी आपली मानसिक तयारी करून घ्या. आणि असेच कायदेविषयक काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.